हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम सायली जाधव. आणि जर तुम्ही MPSC ड्रग इन्स्पेक्टर 2025 ची प्रिपरेशन करत असाल किंवा दुसऱ्या कोणत्या फार्मसी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे फक्त तुमच्यासाठी टॉप 20 मोस्ट आस्क्ड क्वेश्चन ऑन केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या रिलेटेड 20 मोस्ट आस्क्ड क्वेश्चन मी घेऊन आलेली आहे. तर चलो, विदाउट एनी फर्दर ड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर MCQs. Now, see here, question number 1. Functional isomer is not possible for 1. Alcohol, 2. Aldehydes, 3. Alkyl halides, and 4. Cyanides. Now, what are the functional isomers? The isomers which have the same molecular formula but different functional group are called as functional isomers. Now, the correct answer is 3. Alkyl halides. Why? The functional isomers are not possible for alkyl halides. Alkyl halides साठी functional isomers possible नाहीयेत because no other functional group exist with the same molecular formula. कुणाचाही सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला नाहीये. Now, question number 2. Which microorganisms is used for penicillin production? Penicillin production साठी कोणते मायक्रोऑर्गॅनिझम यूज केले जातात? A. Bacillus subtilis, B. Penicillium notatum, Aspergillus niger, and last one is Saccharomyces cerevisiae. And the correct answer is B. Penicillium notatum. Why? It is a fungal first identified by Alexander for Fleming. It is used in industrial fermentation to produce a crucial antibiotic. Now, बाकीच्यांचा काय यूज आहे? मग बाकीचे कशासाठी यूज होतात? फर्स्ट इज युअर बॅसिलम सबटिटिस. इट इज द प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स. एन्झाईम प्रोडक्शन साठी होतात. नेक्स्ट आहे फंगस मोल्ड आहे हे. आणि लास्ट वन इज अ फंगस यूज कमर्शियली टू प्रोड्यूस सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड यूज होतं. क्लिअर? Next question. Question number 3. Antibiotics produced by any fermentation are called as. Now, what is fermentation? ते सिंथेटिक आहे, सेमी सिंथेटिक आहे, नॅचरल आहे का केमिकल आहे? कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. इझी लक्षात ठेवायचं, फर्मेंटेशन कशा कशासाठी आपण करतो डे टू डे लाईफ मध्ये, कशासाठी आपण फर्मेंटेशन करतो? The correct answer is natural. The antibiotics produced by fermentation are called as natural antibiotics. घरामध्ये आपण अशी कोणती गोष्ट बनवतो ज्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस यूज होते? मला खाली कमेंट करून सांगा. Next question. Racemic mixture is optically inactive due to A. Absence of chiral carbon, B. Presence of mesoform, C. Equal amount of dextro and levoforms, and D. Plane of symmetry. खूप आधी ऐकलेलं असतं, आता आपल्याला एकदम ह्या टर्मिनॉलॉजीज आठवत नाहीत रिलेटेड टू केमिस्ट्री आणि हेच विचारलं जातं. पण सिम्पलेस्ट आहे, तुमचं जे काही रेसिमिक मिक्सचर आहे दॅट इज इक्वल अमाऊंट ऑफ डेक्स्ट्रो अँड लिव्होफॉर्म. ह्याचा रेशो असतो 1:1. 2 इनॅन्शिओमर्स असतात. रेशो ऑफ 2 इनॅन्शिओमर्स. डेक्स्ट्रो विच इज अ प्लस फॉर्म अँड लिओ इज अ मायनस फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग exhibits geometric isomers? Which of the following exhibits geometric isomers? 1. A. Ethene, B. 2-butene, C. propane, and D. methane. And the correct answer is B. 2-but-2-ene. Why? It exhibits the geometrical isomers because its mid
टू इसेन्शियल क्रायटेरियाज. जॉमेट्रिकल आयसोमर्स बनण्यासाठी दोन इसेन्शियल क्रायटेरियाज आहे. फर्स्ट वन इज रिस्ट्रिक्टेड रोटेशन. रिस्ट्रिक्टेड रोटेशन होतं म्हणजे काय? डबल बॉन्ड असला पाहिजे. इट कंटेन्स अ डबल बॉन्ड C=C विच प्रिव्हेंट्स अ रोटेटिंग अबाउट द बॉन्ड ऍक्सिस. आणि दुसरं काय आहे? डिफरंट सबस्टिट्युएंट. डिफरंट सबस्टिट्युएंट पाहिजे. म्हणजे काय आहे? मिथाइल ग्रुप पाहिजे एक, एक पाहिजे तुमचा हायड्रोजन ग्रुप, तरच जॉमेट्रिकल आयसोमर्स फॉर्म होतात. दोन रूल्स आहेत आणि जे रूल्स आपले ब्यूट टू इन मध्ये फुलफिल होत आहेत. क्लिअर? क्वेश्चन नंबर 6. Maximum number of stereoisomers possible for the compound with the three chiral centers. आता 6, 8, 4, 16 आहे. स्टिरिओ आयसोमर्स कसे फाइंड आउट करायचे? त्याचा फॉर्म्युला येतो 2n. व्हॉट इज n? n इज अ नंबर ऑफ कायरल ॲटम. 2⁻³ किती होतात? 8. 2 into 2 into 2. 2 twos are 4, 4 twos are 8. That's why the correct answer is B, 8. Next, question number 7. Keto-enol tautomerism occurs due to the migration of what? Electron, proton, carbon atom or oxygen atom. And the correct answer is proton. Question number 8. Penicillin is produced industrially by which? A. Penicillium chrysogenum. B. Penicillium notatum. C. Aspergillus niger. And D. Bacillus subtilis. And the correct answer is A. Why? बिकॉज इंडस्ट्री स्टँडर्ड्स आहेत ते ओरिजिनली कोणाही डिस्कवर केलेत? अलेक्झांडरनी. त्यांनी काय यूज केलं होतं? पेनिसिलियम नोटॅटम. बट इन अ मॉडर्न इंडस्ट्री अँड कमर्शियल प्रोडक्शन ऑफ पेनिसिलिन वी प्रायमरीली यूज द पेनिसिलियम क्रायसोजेनियम. वाय? बिकॉज पेनिसिलियम क्रायसोजेनियममुळे आपल्याला हायर इल्ड मिळतं इंडस्ट्रीमध्ये. दॅट्स वाय वी यूज पेनिसिलियम क्रायसोजेनियम. त्या प्रोसेसची इफिकसी पण आहे म्हणून लक्षात ठेवायचं. अलेक्झांडरनी आपण इनिशियली कोणतं वापरायचो? दॅट इज युअर पेनिसिलियम नोटॅटम. बट इंडस्ट्रीली आता कोणतं यूज करतात कमर्शियल फॉर्म्युलेशनसाठी? दॅट इज पेनिसिलियम क्रायसोजेनियम. क्लिअर आहे? नेक्स्ट, most commonly used fermentation technique for antibiotic is batch, continuous, fetch batch and solid state. And the correct answer is C, fetch batch. Why? Because the fetch batch fermentation technique is most widely used in an industrial method for antibiotic production. It preferred due to the yield productivity. Fetch batch allows the continuous addition of your crucial nutrients like carbon and nitrogen. आणि ही जी प्रोसेस आहे फेच बॅच, याच्यामुळे जास्त प्रोडक्शन होतं. दॅट्स वाय इट इज यूज्ड फॉर अ fermentation technique for antibiotics. Question number 10. Beta-lactam ring is common structural feature of tetracyclines, aminoglycosides, penicillins and macrolide. And the correct answer is penicillins. Beta-lactam rings normally कशामध्ये प्रेझेंट असतात? स्ट्रक्चरल फीचर कसाचं आहे? इट इज अ स्ट्रक्चरल फीचर ऑफ अ क्लास अँटीबायोटिक and specifically we can say penicillin. Next question, question number 11. Chloramphenicol is obtained by A. Fermentation, B. Semisynthesis, C. Total chemical semisynthesis and D. Biotechnology. And the correct answer is total chemical synthesis. आधी आपण फर्मेंटेशननी पण करायचो, पण त्याच्यानंतर टोटल केमिकल सिंथेसिसनीच हे प्रोड्यूस केलं जातं. दॅट्स वाय द क्लोराम्फेनिकॉल इज ऑब्टेन बाय टोटल केमिकल सिंथेसिस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. सेमी सिंथेटिक पेनिसिलिन्स आर prepared by modification of
6-APA, beta-lactam rings, thiazolidine rings, and last is benzyl group. And the correct option is A, 6-APA. What is the explanation of this is the semi-synthetic penicillins are prepared by chemical or enzymatic notifications of 6-aminopenicillin acid. But 6-LPA consider the penicillin nucleus consists of the thiazolide ring fused to the beta-lactam. That's why जे काही सेमीसिंथेटिक पेनिसिलिन्स आहेत ते प्रिपेअर्ड बाय मॉडिफिकेशन ऑफ 6-LPA कारण त्याच्यात ऑलरेडी थायाझोलिडिन रिंग प्रेझेंट आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. डायोटायझेशन रिॲक्शन इज गिवन बाय A. Aliphatic primary amines, B. Aromatic primary amines, C. Secondary amines, and D. Tertiary amines. And the correct answer is B. Aromatic primary amines तुम्हाला डायोटायझेशन रिॲक्शन देऊ शकतात. Why? Because diazotization is conversion of primary aromatic amine into a stable diazonium salts with the using nitrous acid at 0 to 5 degree सेल्सिअस. हे बेसिक डायटायझेशन रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण प्रायमरी अमाइन यूज करणार आहे. प्रायमरी अरोमॅटिक अमाइन यूज करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहेत नायट्रस ऍसिड in presence of 0 to 5 degree Celsius, it is giving you a diazonium salt. This is a general diazonium reaction. Clear है? Next, diazonium reaction is carried out at. आत्ताच आपण बघितलं. The temperature is 0 to 5 degree Celsius. Question number 15. The basic nucleus present in the steroids. Basic nucleus present in the steroids is A. Phenanthrene, B. Cyclopentane, C. Cyclopentanone parahydrophenaphrine, and D. Benzene. And the correct answer is C. जे एवढं मोठं नाव आहे. It is the basic nucleus present at the steroid. It is a tetracyclic system made of fused cyclohexane ring A, B, C and D, which is we also called as a genome nucleus. That's why the correct answer is cyclopentano perhydrophenaphrine. It is a basic nucleus present in the steroids. Question number 16. Cholesterol is classified as. कोलेस्ट्रॉल कशामध्ये क्लासिफाईड होतो? स्टेरॉइड हार्मोन, बाईल ऍसिड, स्टिरॉइल आणि अँड्रोजेन. करेक्ट आन्सर इज स्टेरॉइड. Question number 17. The scale-up problem in fermentation is mainly due to which? A. Temperature, B. pH, C. Oxygen transfer, and D. Sterility. And the correct answer is C. Oxygen transfer. Why? Because as a fermenter size increases, fermenterची size तुमची वाढायला लागली की it maintains adequate oxygen transfer rate which is difficult due to the poor mixing. आणि त्याच्यामुळे रिड्यूस होतं तुमचं सरफेस टू व्हॉल्यूम रेशो आणि मग पॉवर रिक्वायरमेंट ऑफ एरोझोल आणि ॲगिटेशन प्रॉपरली होत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन ट्रान्सफरमुळे मोस्टली स्केलअप प्रॉब्लेम येतो फर्मेंटेशन. टेम्परेचर, पीएच आणि स्टरिलिटी आपण नॉर्मली मेंटेन करू शकतो. नाऊ असे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला येणार DIच्या एक्झाममध्ये पण आणि दुसऱ्या जीपॅटला पण अजून काही फार्मसिस्टच्या एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये पण हे क्वेश्चन्स असे येणार रिलेटेड टू द केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिक कंपाऊंड एक्झिबिट टॉटॉमेरिझम? आता हे 4 स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसतात आणि खाली तुम्हाला 1, 2, 3, 4 ऑप्शन दिलेत. तर याच्यामध्ये आपल्याला टॉटॉमेरिझम फाइंड आउट करायचंय कशाचं असणार आहे. Tautomerism occurs only in a compound having alpha hydrogen adjacent to the
कार्बोनिल ग्रुप अलाविंग द प्रोटीन मायग्रेशन आणि कीटो इनॉल इंटरॅक्शन. आता फर्स्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर OH दिसतो इथं, त्यामुळे याच्यामध्ये तुमचा अल्फा हायड्रोजन आहे. अल्फा हायड्रोजन असल्यामुळे इथे होणार तुमचं टॉटॉमेरिझम. सेकंड आहे तुमच्याकडे सायक्लिक डायकीटोन आहे. सायक्लिक डायकीटोन आहे, इथे इथे सुद्धा तुम्हाला अल्फा हायड्रोजन मिळतोय, त्यामुळे इथे पण टॉटॉमेरिझम पॉसिबल आहे. थर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे क्विनिन स्ट्रक्चर आहे. क्विनिन स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं क्विनिन स्ट्रक्चर मध्ये तर तुम्हाला कुठेही अल्फा हायड्रोजन मिळणार नाही. फोर्थ आहे सायक्लिक कीटोन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अल्फा हायड्रोजन मिळणार. म्हणजे तुमच्याकडे 1 आहे, 2 आहे आणि 4 आहे. दॅट्स वाय द करेक्ट आन्सर इज 2, 1, 2 and 4 that shows a tautomerism. Next question, question number 19. The nucleus common to all penicillins. सगळ्या पेनिसिलिन्सला कॉमन न्यूक्लियस कोणता आहे? आता हे खूप जास्त कन्फ्युजिंग होतं, कारण बीटा लॅक्टम पण आहे आणि थायाझोलिडिन रिंग पण आहे. हे दोन्ही करेक्ट ऑप्शन आहेत. बट तुम्ही सी बघितलं तर थायाझोलिडिन प्लस बीटा लॅक्टम रिंग आहे, विच इज द करेक्ट आन्सर. आपण काय करतो, पहिले एक दोनच करेक्टली वाचतो आणि लगेच आपण आन्सर करून मोकळं होतो. पण आपल्याला असं करायचं नाहीये. चारही क्वेश्चन्स प्रॉपरली रीड करायचे आणि त्याच्यातलं जे मोस्ट करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला द्यायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 20. Cephalosporins differ from penicillin mainly by A. Absence of beta-lactam ring, B. 6-member dihydrothiazolidine ring, C. Nitro group, D. Macrolide ring. And the correct answer for question number 20, that is the B. 6-member dihydrothiazine ring. इथे आपले 20 क्वेश्चन झालेले आहेत रिलेटेड टू द फार्मास्युटिकल केमिस्ट्री. मोस्टली DIचा जो सिलेबस आहे त्याच्यातले हे प्रिव्हियस इयर आस्क क्वेश्चन आहेत आणि या वर्षीसाठी पण इम्पॉर्टंट आहे. मी एक पोस्ट टाकली होती, त्याच्यावर बऱ्याचशा स्टुडंट्सनी मला मेसेजेस केलेले आहेत, रिप्लाय केलेला आहे की फार्मास्युटिकल ॲनालिसिसवर व्हिडिओ बनवा. तर आपला नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चर त्याच्यावरच असणार आहे. सो डोंट वरी. पण हे 20 क्वेश्चन्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. कशावर तुम्हाला MCQs पाहिजेत, लेक्चर्स पाहिजेत, हार्ड जाते, कमेंट बिलो, मी त्याच्यावर व्हिडिओज बनवेन. तर चलो, टेक केअर, बाय बाय.